कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी। कर्जमाफीची योग्य वेळ पंचांगात मुहूर्त बघून येणार आहे का? जर कर्जमाफी झाली नाही तर ठाकरेंची शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय। पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये। परत एकदा सांगतो की आम्हाला याच्यात राजकारण आडायचं नाही। मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या। किती पैसे द्यायचे, कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल, म्हणून आठवण करून देतो की जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला, ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही। त्याची माहितीच्या अधिकारात मिळत नाही, मागितली तरी मिळत नाही, सगळं काही गुप्त आहे। पण तानावर आलं होतं की कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले। पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू, योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं 2019ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यात सुद्धा एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।